आणि पुढच्या बातमीकडे वळूयात. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार केल्याप्रकरणी 4 आरोपींना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. या 4ही आरोपींना काल रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलं. या आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती मिळते. तर या गोळीबार प्रकरणामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत एक कथित ऑडिओ क्लिप ही देखील पोलिसांच्या हाती लागली. या ऑडिओ क्लिपमध्ये बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोईनं गोळीबाराची जबाबदारी घेत यापुढे अशाच प्रकारचा गोळीबार करण्याची धमकी दिलेली आहे. तर बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट अवस्था करू असा इशारा देखील या ऑडिओ क्लिपमधून देण्यात आला आहे. दरम्यान आणखी 2 आरोपी हे देखील या प्रकरणामध्ये ताब्यात असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास सध्या सुरू आहे. तर मुख्य आरोपी शुभम लोणकर हा अद्यापही फरार असून त्याच्याच आदेशानंतर हा फायरिंगची घटना घडल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत जवळपास 4 आरोपी हे अटकेमध्ये असून 2 जण हे ताब्यात आहेत. राम राम, जय बजरंगबली सभी भाइयों को। आज जो मुंबई में रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी मैं आरजू बिश्नोई, शुभम लोनकर, हैरी बॉक्सर, हरमन संधू लेते हैं। हमने इसको बहुत बार मैसेज लगाया कि हमारे काम में दखल ना दे, इसको समझ नहीं आया। इसको छोटा सा ट्रेलर दिखाया है। अगर आगे से किसी ने भी हमारी बात नहीं मानी तो घर के बाहर नहीं, घर के अंदर गोलियां चलेगी। आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे। और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। राम राम, जय बजरंग। आणि दरम्यान रोहित शेट्टीच्या घरावरील या गोळीबार प्रकरणी कोणाला अटक करण्यात आलेली आहे